अंतरीचे हरवे जसे दुई फुला सुस्वागत रंगदेवच्या नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. स्वामी समर्थ मंडळ वेंगुर्ला सहर्ष व सविनय सादर करीत आहोत एकांकिका जिना बॉल मला माझ्या वांगडात. लेखक किसन रामचंद्र पेडणेकर, दिग्दर्शक प्रतीक जाधव, संगीत वेदांती महंत, तळाघाट संजना आदिती पेडणेकर, संकेत राजेश सावंत, बाबल्या स्वप्नील परब, अण्णा किसन पेडणेकर, अथर्व गौराम पेडणेकर. श्री स्वामी समर्थ मंडळ वेंगुर्ला सहर्ष व सविनय सादर करीत आहोत एकांकिका झिला बॉल मध्ये माझ्या वांगडा. परत उचलू बघण्यात आहे किती फोन करते का? जिला जिला फोन उचलून बोल मारे माझ्या वांगडा बाय. कितके फोन करते रे तुका? तुका फोन उचलून बोला का जाता रे? हॅलो हॅलो आना, अरे आना काय रे? अरे सांग झाली अजून तुळशीकडे दिवा लावून नाही, घरातले लाईटी पण बंद तुझ्या. काय झाला काय तुका? आणि असं तोंडचं पाडून बसलं. अरे काय नाही रे, जिला फोन लायते तो उचलूकच बघणार नाही भाऊ. अरे अरे येणार असं ते मुंबईकर रे ती. अजून तू घराकडे पण येऊ नसतो तो. थोड्या वेळानं लाय फोन मग उचली. अरे अरे बंगलो रे माझं पोचतो. पैसे पैसे तर कालच त्या फोन घालायच्या मड्यात घातलंय. म्हणजे पाटल्या हेड पण असाच होय रे. तेव्हा तेव्हा त्या जाधवांच्या जिल्हा आपल्या फोनासून लिहायला फोन तेव्हा उकलले नाही. परत चिरा पडली ती उकलूकच बघणार नाही. अरे उचलूक खायचं असतं रे कामात. ते नुसतं हातात फोन घेऊन त्यांना फोन लायले म्हणून झाला नाही. त्यांच्यानी पण काहीतरी फोन करू ना. जो फोन दी बघूया वाईट पैसे बिशे भरले काय नाही बघूया, रेंज असा काय नाही बघूया. बघ बघ बाबा. अरे रेंज तर दिसता रे तुझ्या फोनात. मग आणि पैसे पैसे आहोत. त्या काम कर, त्या वहिनींचा नंबर दे बघूया. मी माझ्या नंबरवरनं फोन लायतोय. तो पिंटू आधार काढून घराकडे येऊ नसतो लो. नंबर दे त्या वहिनीचो. माका का भशाड करता त्याच्यातला पण लावचो आणि ह्यो तो उचलतो. इतक्याच माहिती मागता. त्याची नंबर दे, नंबर दे. यो बघ बघ तुझ्या फोन असून तरी लागता काय? लागलो का माझ्या द्या वाय? हे दर्शित वाय फोन लायते वायता. हॅलो वहिनी नो, मी भाबलो वेंगुर्ला असून. अनापर्बाचा शेजारी हो. नाही त्या अनापात नातूंकडे बोलायचा होता म्हणून आपला फोन केले हो. वहिनी नो हो तसं नाही हो. हो ऐका तरी माझा वहिनी नो. हो हो माफ करा, माफ करा. पुन्हा नाही, पुन्हा नाही. काय ठेवले की त्या? अरे माका बोलायचा नातवा वांगडा. मी नाही ठेव वहिनी ठेवले फोन. तिथे काय बोलली? काय बोलली? माकाच्या गाडी घातली नाही ठेवले फोन. तू काय गाडी घातल्या? बरं ते वाईट वाटण घेऊ नको रे. तुझा आवाज वाटत नसतो त्यांनी, तुझा नंबर नसतो त्यांच्याकडे. हे काम कर, ते माझ्या पण असू लांब दी बघूया. बघ बघ माझ्या ध्या लागलो काय वाय. हॅलो लागलो. हॅलो हा बोल नको. बरी असा? सोनो काय गेलो गो माझो खेळा. 300 पाठवून नका तुला काय खेळा.
पिंटो काय करता? येऊ नये अजून कामावर सो खाली कामा खूप असत काय होते का? नाही मी फोन केले कधी का उचलू का बघणार नाही असं ते सांभाळून करू सांगा ते का कामा काय ती. हॅलो हॅलो बोल मग हो मी हे एकटाच बोलतोय. हॅलो हॅलो हे आणा. हॅलो हॅलो काय करतोय? काय झाला? अरे बापल्या त्याच्यावर आवाज येणार ना बघ मरे कोणाचो. आवाज येणार नाही? असा कसा? फोन चालू दिसता. हा ना वहिनींना बोलायचं लागतं म्हणून फोन उचलले पण बाजूक ठेवले. हो धर तुझं फोन. नाही रे असं किती करतली सुनबाय कामात असतली काहीतरी ती. असं किती करतली? मी बाबा आता विचारू का नाही ती का माका पुन्हा गाडी ऐकून घेऊचे नाही तिचे. असं मी फाल्या करते त्यांका फोन की आता परत घरात जा तुझी आवाज वाट बघित असतली खूप उशीर झाली. अरे बाबा खूप उशीर झालो चाललोय. आता हाऊस मंत्री राहू नको अजून. आणि हे आणा आधी तुळशीकडे दिवस आहे घरातली लाईटी पण लाय. आणि आता उगा त्या झिलाची आणि नातवाची काळजी करत बसा नको. उद्याला आहे फोन आणि काय भाजी भाकरी घेतली ती खाऊन पण घे आणि नीट. हा चल येते मी. काय या मुंबईकरांचा होता 2 शब्द बापाशी मला बोला काय माहिती इतके बिझी असतात. बाबलं होऊन असतो तसं कारण ते काय सुंभन बोलायला लागतं म्हणून फोन उचलून बाजूक ठेवल्या. पोरांनो करा तुमच्या जवळ जाता काय माझ्या बरोबर बोला. असं पोरा कामा असून दमतच असतली. सकाळी उठा परत शाळा असा हे का कामात जावता असताना आवरा आवरा आणि निजा आमका काही काम असत तो कसली. पिंट्याचं फोन येऊन गेलो वाटता. कुठले रे माझे डोळे ते ऐका कसा योग राहायचा. आम्हा लावून बघते उचलता का. सकाळी किती मला फोन केल्यानी. हॅलो हा बाबा बोला. सकाळीच फोन केल्यात आणि तुमका नसती तो कामा गावाकडे. आमच्याकडे भरपूर कामा असत. आता बघ शाळेत सोडूचा त्याच्या उपरांत आमका कामाला जाऊचा. सकाळी काम फोन केल्यात आणि काय पैसे होय असतील ना तर सांगा. मी सांगते संकेताक पाठव पण रोज रोज फोन करीत राहा नका तो. अगो भाई माका माहिती अगो तुमका काम असतात ती पण तो पिंट्याचा मिस कॉल होतो तो उन्हात केले मी फोन. बाबा आमचं काही हे झालं नाही का तुमका सकाळीच फोन करू. हो संकेत अजून पाचलो पडलो आताडे तो तुमका कसं करतो फोन. आई आई ऐक ना. आता तुझं काय अथर्व मी तुला किती वेळा सांगितलंय मला मम्मा नाही तर मम्मी म्हणायचं आई नाही म्हणायचं. काय झालं इकडे आपल्याला उशीर होतोय आणि हे सगळं त्यांना आम्ही फोन केला म्हणून सकाळी. अगं मम्मी तेच तरी मी सांगते तुला की आजोबा खरं बोलतात. तू जेव्हा किचन मध्ये असतो ना मीच केला ना त्यांना फोन आणि मग तू पटकन बाहेर आली
आणि मग तुम्ही ठेवला. प्लीज दे ना मला चिमणची बोलायला फोन. प्लीज दे ना. धर्म ऐकतोस की देऊ एक पटका. चल आवर लवकर. तुझा बाबा अजून झोपला इकडे आणि आपल्याला शाळेत जायला उशीर होतोय. अर्धा नको गो परत का. अगं खेका रडतय सकाळी सकाळी. काय झाला तुका? तू आधी फोन हाडे दी आणि तू त्याका बस मध्ये बसवून ये. ह्यो घे फोन. चला धर्म. आणि संकेत तुका मी हे काय सांगते ऐकून घे. त्यांना पैसे बिसे काय होय असतील ना तर ती एकदा पाठवून. रोज रोजची कटकट नको माका. चला तर हॅलो हॅलो बाबानू, कशा आहात? बरे आहात मा? अरे माका काय झाड भरली हा. ह्या बरोबर असय. तुम्ही कशी आसात? आणि माझं सोनं रे. अरे ते काय काहीतरी बोलायचं होतं ना, तिने फोन केलेला माका. बाबानू, आधीच त्याका शाळेत जाऊ झालेलो उशीर. हे बघ आत्ताच जाऊ केलं. का बाकी रावाने तुम्ही कित्याक फोन केल्या? तुमका काय पैसे बिशे होय? अरे कितके होय? त्या सावतीनीच्या जिलाकडे आज पाठवतोय, त्याच्याकडसून घ्या. अरे पोरा, माका पैसो अडकू काय नको रे. माका हायचं सगळा गावता. माझी पेन्शन येता ना त्याच्यात मी माझा सगळा भागायचंय रे. बाकी ते रेशनचे गहू तांदूळ गावतं. वय असला ना कोण नाही कोणतरी उकडे तांदूळ देता पेजे आणि कोणतरी पोरसातलं भाजीपाला आणून देता रे. ती पेडणेकाराची सून इरडी एक दूध भरून पाणी देता. इतक्या पुरता रे माका दिसभर. माका काही नको रे बाकी तुमचा. काय नको मग सकाळीच कित्याक फोन केला? आणि काय बाबानू तुम्ही सारखं सारखं फोन करीत राहतात? अरे पोरा, म्हणजे माका पैसे नको रे पाठव. पण तुम्ही दिवसासून फोन करा रे माका. अरे आता पिकलेला पान आमचा कधी गळात पडा सांगाय गावचा नाही रे. तुमची पोरा तुमची खूप आठवण येत रे. तुमच्या वागण्या बोलांसारख्या वाटतात. सोन्या तू माझ्या गावात ऐकांसारखं वाटतात ते. नाही बोलायची ना माझ्या वागण्या माहिती असा तरी पण ती बरी असा काय ना त्याची चौकशी करून शकता रे. पुन्हा करा फोन. दोन शब्द बोला आणि सोमतो ते फोन होत. पण काय रे फोन तुमचा आवाज नाही ऐकलेला काय दोन घासा जाणं नाही ना द्या. कोणाला सांगायचा फोन करू, दुसऱ्या कोणाला सांगायचा फोन करू तर सुद्धा त्यांना गाडी घालता आणि परत फोन करू कोणाला सांगता. संकेत मी काय म्हणतात? संकेत या फोन ठेवू नाही अजून. अरे कामार जाऊचा, सगळा तयारी करूच्या, नावचा तुझा आणि मग उशीर झालो म्हणून माझ्या नावानं आरडी मारशील. मी ऐकायला जाऊचं नाही तुला आधीच सांगून ठेवते. हा हो माझा झाला. तू तुझा जाऊन घे. माका सांगता तुका उशीर होय. हॅलो बाबानू, चला आता उशीर होता माका. ऑफिसला जाऊचा. मग करताय तुमका फोन. असं ते तर कामात जाऊचं असताना मा जा. अरे मध्ये गचडे जरा सावकाशा चढता होता ना. आणि पुरा त्या सोन्याक मारू नका रे माझ्या सारखं. अरे लहान असा तो अट्टीपणा करतो तो. थोडं दुर्धळपणा करतो ना रे म्हणा. सारखी मारी रोहा नका रे त्याका. आणि पिंठ्या आता काय नाही ते सांगच्या गेले ना वाईस फोन करा म्हणजे सोन्याकडे दिले वाईस बोला. होय बाबानू करताय संध्याकाळी फोन. आणि तुमका सांगितलेलं ना ते का आम्ही नाही मारलो. तुम्ही कित्याक उगाच त्याची काळजी करीत राहता? संकेत झालं की नाही तुझं अजून बोलून? बाबानू चला माका उशीर होता. ऑफिसला जाऊचा. चला मी ठेवतोय आता. आणि परंतु तुम्ही कधी येताय गणपती गिरे? गणपती तिकटे आधीच काढून द्या. हा मग गावाचे ना म्हणून तर या रे गणपती. हल्लीच्या वरचा तो बाप्पा एकटो देता रे घरात. बाकी कोण नसता रे. मी या जॉब करतोय आणि मी या येतोय. तो निसतो
तो नुसतं मांडी घालून बसलेला असता ना हो परमाणे गणपती सारखं थोडा परत नाही तर मजा झाली गणपती मजा टाकली. हॅलो ऐकतोय मध्ये ठेकल्या वाटतं असं थोडा कामात होता असताना ना म्हणजे असं काय रे हे आना नाही गेलोय ते बोले आवडतात का या मेल्या मी कधी मरते त्याची वाट बघित राह. अरे तुझ्या पाण्यातलं अंगू बघूनच ठेवलं सांगतो तू समजतो नाही का तोडूक सांगतोय. अरे आना पण जाऊच्या आधी ना तो हाताचा अंगठो आणि त्या उशिराला जो मोटलो ठेवते ना मोटलो तो मात्र देऊन जा. मग आणखीन कोणतरी वाटेकार येतील तर त्यांचं शिरच नको माझ्या पाठसून. होय होय कोण धुवून ये ना माझी वाटच बघित राह कधी जाते त्याची. अरे तोंडच धुवून इलंय मी मस्त जात पाजून इलंय. काय केलंय काय सकाळी सकाळी खाव तर झाड बघ्या केलंय काय रे काय ओके काळो कुत्रो कापलंय खातलं हरबती मेलो सकाळी जडे जेव दिलो हा. अरे आज म्हाका फाट उठा उशीरच झालो रातभर नीट नाही रे पोरा. फाटे फाटे डोळो लागलो आणि उठलं तर जिला तो कोण येऊन गेलो आणि त्यांच्या म्हणा बोलायचं अजून भागात झाले ते. काल म्हटलं सकाळी मी उठलं तर मला आवाज म्हणायला लागली फाटपटी गाणं दूध नेऊ घे तू अजून काही येऊक नाही वाईट जा आणि वाईट बघून ये तेव्हाच आपल्याला दूध घेऊन येलं. ते काय आतमध्ये आणा ठीक ठीक अरे आणा आणि ना औषध ते आंबोळ्याचे पोळी दिले ते डब्यात पोळी आहोत ते काढून घे आणि तो डबो आणि किती मला रिकामी करून दे बघ्या जाऊचा आम्हाला कामाला. होय काय देव तुझा बरा करू रे पोरा. आणि ते भाकरी किती हाडले बघी तुझ्या आवशिक ना परा उद्योग सकाळी तिका त्रास तो आणखी. अरे आणा कसलं त्रास आमच्या घरातल्यांसाठी 4 केले त्याच्यातले आपले 2 तुका हाडलं. आता ती असंही आपलं शेजाऱ्याक म्हणान आपलं घेऊन येलं नाहीतर कोण घेऊन येता. उद्या आपलं ते गेलंय मुंबईत नातवाकडे काय थोडी तुझ्या पाठसून मी घेऊन येतलंय. होय रे माझ्या पुता. अरे पोरांनो तुम्ही असं आहात उद्या मी खाऊन पिऊन सुळसुळीत असं तुझी आव वायच का बरा केलं ना का माका कधी चुकवची नाही इतक्या तरी धाडून देतली. तुमचे पोरांनो आता तुमका सोडून खय जातले मिया ती माझी मुंबई होय आणि आता गावय होय. आता ऐसूनच वैकुंठाचं तिकीट काढतलं. काय वैकुंठ तुका पाठाय का कोण वैकुंठ हा तुझ्या सख्या जिल्ह्याचं लगीन केलं म्हणून झाला नाही. माझं लगीन कोण करतलो माझ्या डॉक्टर अक्षता कोण टाकतलो आणि हा ते नातवंडांका कोण खेळतलं. होय रे माझ्या जिल्हा. अरे तुम्ही काय सख्यापेक्षा कमी असत माका हा सख्खी करूची ना इतक्या सगळ्या करतात माझा. आता तुझ्या लग्नात ओवळ्याचा माका तुझ्या पंक्तीत बसान श्लोक म्हणतलोय वराती तुझ्या बनवटे बी राहतले मिया. आणि हा तुझ्या सासरवाडी 5-5 तोना घेऊन हाडका फोडूची असत माका. ये बिया नको मी असे कमको त्या ठरवू लागलं की आता कसा कमर बांधून तयार राव आता मुहूर्त काढू सांगते औषध. आणि हा आपण ना लग्नात ना पिंट्या पण बोलवूया हा त्या निमित्तानं तरी गावा घेतो. अरे काय रे पिंट्याचं नाव घेतलं आणि असं तोंडचं पाडलंय तिया त्याला आवड नाही काय रे गावा घेऊ. बाबा बाबा ऐका ना आजोबा आपल्यासोबत का नाही राहत.
अथर्व बाबांना गावच्या गजराला आवडतं म्हणून. मग आपण पण त्यांच्यासोबत का नाही राहत? अरे आपण जाऊन त्यांच्या सोबत राहिलो तर आपण मी आणि मम्मी कशी ऑफिसला जाणार सांग? तुला छान छान कपडे पाहिजे, छान छान खायला पाहिजे, फिरायला जायचं असतं. मग त्याच्यासाठी पैसे कुठून येणार सांग बघू? मग अजून मला खाऊ नको, कपडे नको, फिरायला पण नको, पण आजोबाबा पाहिजे. आजोबाबा नाही तर आपणच जाऊया गावाला. अथर्व काय हट्ट चाललाय तुझा? आणि संकेत तू काय ते का सांगत राहलं? अरे त्यांना हाडला तर त्यांचं सगळं करून जमतं ना आपलं. आपण दोघा उठान कामाला जातलो, त्याच्याकडे दिवसभर बघतला कोण? आणि आपण काय खाऊन राहू शकतो रे. पण ते इले तर त्यांचं 2 टायमाचं खाऊ तरी जेवण तरी वेळेवर गावा. आणि बाहेरचं एकतर ते खाऊ बघूचे नाही. पायच काय खाला नाही काय त्यांची सोमती पोटा फुगत. आणि माझ्या तर एका गोपान रावला नाही हा सगळा करून. मी तुला आधीच सांगतोय. अगो ह्या सगळा माका माहिती आहे, पण ह्या आपण काय अथर्व सांगू शकतो का? तुम्ही दोघांनी काय तर बघून घ्या. माका काही सांगा ना. आजोबाबा नाही तर मी पण येणार स्कूलमध्ये. अरे आजोबाबा नाही आलेत म्हणून काय आलं? आपण तर दोघे जाऊ शकतो गावी. तुला सुट्टी पडली की आपण लगेच गावी जाऊया आणि खूप धमाल करूया. नक्की प्रॉमिस. Promise. आजोबांकडे जायचं, खूप धमाल करायची आहे. आणि आनंद नानी रे, नानी आवडती नाही गाव. नानी नानी गाव लय आवडाली. तिका पोरा खूप कंटाळू गेली. नंतर मिल बंद झाल्या कडे जिला खोली घेऊन दिले आणि सोमतीकडे गावात पळाली. वयाचा घर बांधून घेतले, झाडापेडा राहिले, तिकडे फुलझाल्याची बाग सजवली. पोरा तोरा येतील गावात, त्यांची काय अडचण होऊ नको म्हणा घरात सगळे सोयी केले. सगळ्या अगदी आपल्या मनासारख्या केले.
हे आणा बरं आम्हा बरं ते आराम कर हो. पण आणा नानी तू हौशी होती ना, पण हे पिंट्या आता समजणार नाही काय रे. निदान तिने ते 2 दिवस फोन करून बोलावाया. आता या वहिनींका आवडणं नाही समजा शकतो एक वेळ, पण निदान हिने कामाला गेल्यानंतर तरी फोन करू आणि 2 शब्द बोलावाया ना. पण आणा ते घाबरा नको. तुझं नातू येतलो बघ, तुझं नातू येतलो आणि येताना आपल्या औशी बाबाशी पण घेऊन येतलो. आणा अरे हे आणा काय रे आणा काय झाला. हे आणा हे आणा. अरे बंड्या अरे असं काय घराकडे. अरे बेगी नाही हो आणा बघ उठणार नाही. या आहे बेगी नाही हो आणा बघ कसं करता. हे आणा अरे आणा उठ बरे आणा हे आणा आणा. हॅलो बाबांनो, आम्ही आता मध्ये गावात येतो. पिंट्या मी बाबला बोलतोय रे. अरे बाबल्या ती आधी पहिलं बाबांकडे फोन दे. पिंट्या ऐक रे आणा आता नाही बोलायचं रे. कित्या काय झाला. पिंट्या दादा अरे ऐक काय सांगते का. आणा आपण सोडून गेलो रे पिंट्या दादा. अरे बाबल्या त्या मॅडबीड झाले की काय. तोंडात वाटत का तिया बोलतोय तो. पहिला दिदी बाबांकडे बोल. बोल बोल. हॅलो 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 बाबांनो ऐकतात ना. माका माहिती आहे तुम्ही ऐकतात. हॅलो हॅलो बाबांनो बोला मग माझ्या भागात ऐक तरी शब्द. माझा चुकला बाबांनो, माझा चुकला. माझ्यामुळे खूप त्रास झाला हो तुमका आहे. जेव्हा तुमका गरज होती माझी तेव्हा मी तुमच्यावर नाही राहा. तुम्ही आणि आई तुमचा सगळा माझ्यासाठी खर्च केला आणि तुमच्या उतरत्या वयात आणि तुमच्या उतरत्या वयात आमका तुमची अडचण वाटायला लागली बाबांनो. पण बाबांनो आता नाही. पण बाबांनो आता नाही. आता मी आपण एकत्र राहाया. मी येतो जाऊ तुमच्या गावात. हॅलो हॅलो बाबांनो बोला मग माझ्या वांगडा. बाबांनो ऐकताय मग. अरे काय एकटं करते हे आता. हा आणि आता रडत काय पाहिजे रे. जेव्हा माझ्या अनाथ तुमची गरज होती तेव्हा काय केलं रे. हा बिचारा तळमळा होतो, नुसतं तळमळा होतो. 2 शब्द बोलण्यासाठी जिला बोला रे माझ्या वांगडा. जिला बोला रे माझ्या वांगडा. काय केलं रे तुम्ही. अरे तुमच्यामुळे गेलो माझा अना. तुमच्यामुळे गेलो माझा अना. आता रडण काय नाही पाहिजे. आता रडण बोलतोय बाबांनो
बोला माझ्या वांगडा. तो जेव्हा फोन करी तुमका हा तेव्हा ते फोन उचलून बाजूक ठेवला ते तुम्ही हा? आणि आता बापाची काळजी वाटली तुमका होय. माझा अण्णा गेलो तो तुमच्यामुळे गेलो फक्त. आता रागावलो रे तो तुमच्या रागावलो तो तुमच्या. आज ती फोन करून बोलतोय बाबांनी बोला माझ्या पण आज नाही बोलायचो तू. आज नाही बोलायचो तो रे. आज तो रागावलो आणि आज आज त्यांनी तुमचा फोन उचलून बाजूक ठेवल्या आणि कायमचो माझा अण्णा गेलो रे आणि तो तुमच्यामुळे गेलो माझा अण्णा.